केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स हा चॅप्टर आपला पूर्ण झालेला आहे. थेरी आपली कव्हर झालेली आहे. आता या चॅप्टरमध्ये एंडला जे क्वेश्चन दिलेले आहे त्याचे सोल्युशन आपण इथे डिस्कस करणार आहोत. जे न्यूमेरिकल टाईपचे क्वेश्चन आहे, फॉर एक्झाम्पल ह्या चॅप्टरमध्ये बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन हे क्वेश्चन आहे. सो न्यूमेरिकल टाईपचे क्वेश्चन आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत. थेरॉटिकल क्वेश्चनचे आन्सर आपण इथे डिस्कस करणार आहोत आणि याचे डिटेल सोल्युशन तुम्हाला मिळेल एका PDF मध्ये. त्या PDFची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल असणार आहे. ओके, सो स्टार्टिंग विथ फर्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट अँड एक्सप्लेन द स्टेटमेंट गिवन रिझन्स. काही आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहे, त्यामध्ये आपल्याला फिल इन द ब्लँक स्टेट क्वेश्चन आहे. इथे आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचे आहे. तर ते जे आन्सर असणार इथे ब्रॅकेटमध्ये लिहिलेले आहे, त्यामधून आपल्याला एक इथे सिलेक्ट करायचं आहे. ओके, फर्स्ट, टू प्रिव्हेंट रस्टिंग अ लेअर ऑफ विच मेटल इज अप्लाइड ऑन आयर्न शीट. रस्टिंग प्रिव्हेंट करण्यासाठी आयर्न शीटवरती कोणत्या मेटलचा लेअर अप्लाय केला जातो ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ऑप्शनमध्ये जर बघितलं मेटल दोन दिसत आहे, एक आहे झिंक, एक आहे कॉपर. मग झिंक का कॉपर ते आपल्याला इथे चूज करायचं आहे. ऑब्व्हियस आहे, रस्टिंग प्रिव्हेंट करायचं आहे म्हणजे आपण इथे कोणता लेअर यूज करतो, झिंक मेटलचा लेअर यूज करतो. ठीक आहे, झिंकचा लेअर यूज करतो. का आपल्याला याचे स्टेटमेंटचं रिझन सुद्धा द्यायचं आहे की तुम्ही हे आन्सर का चूज केलं त्याचं रिझन सुद्धा द्यायचं आहे. सो रस्टिंग होते म्हणजे काय, तिथे काहीतरी ऑक्साईड फॉर्म होतं, बरोबर. ऑक्साईड फॉर्म होतं, रेड कलरचं ऑक्साईड असतं ते, त्यामुळे तिथे रेडिश कलरचं लेअर फॉर्म होतं. सो हे अवॉइड करण्यासाठी झिंक मेटलचा लेअर दिला जातो, सो दॅट या मेटलच्या लेअरमुळे आयर्नचा एअर आणि वॉटरसोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत नाही आणि त्यामुळे रस्टिंग अवॉइड होतं. सो हे रिझन असतं की या ठिकाणी मेटलवरती आयर्न शीटवरती आपण झिंक मेटलचा लेअर देतो. ठीक आहे, सो फर्स्टसाठी आन्सर काय, झिंक, लेअर ऑफ झिंक. त्याचं आपल्याला स्टेटमेंटमध्ये आपण कसं मेन्शन करू शकतो. To prevent rusting, a layer of zinc metal is applied on iron sheet. Reason, rusting of iron is a process in which reddish substance that is rust is formed. आपल्याला माहिती रस्टिंग म्हणजे काय, रस्टिंग इज अ प्रोसेस की ज्याच्यामध्ये रेड कलरचा एक सबस्टन्स ज्याला आपण बोलतो रस्ट किंवा गंज चढणं, सो तो फॉर्म होतो. त्याचा फॉर्म्युला सुद्धा लिहिलेला आहे Fe2O3.xH2O. सो हे असतं ॲक्वियस असतं किंवा याच्यामध्ये वॉटर असतं, हायड्रेटेड असतं ते, म्हणून इथे H2 आपण मेन्शन करतो. टू प्रिव्हेंट रस्टिंग आयर्न शीट्स आर कोटेड विथ थिन लेअर ऑफ झिंक मेटल. झिंक मेटलचा थिन लेअर इथे दिला जातो. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज गॅल्वनायझेशन. याला आपण बोलतो गॅल्वनायझेशन. आता गॅल्वनायझेशन काय असतं हे आपण मेटलॉजी चॅप्टरमध्ये बघणार आहोत. सो तुम्ही हे गॅल्वनायझेशन नाही मेन्शन केलं तरी चालणार आहे, फक्त झिंकचा लेअर दिला जातो एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. झिंक प्रिव्हेंट्स एअर अँड वॉटर फ्रॉम रिचिंग आयर्न सरफेस. आता काय होतं, हा आयर्न सरफेस आहे त्याच्यावरती झिंकचा लेअर दिलेला आहे, हा एक प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणून वर्क करतो. एअर आणि वॉटरचा डायरेक्ट तो आयर्न सरफेस सोबतचा कॉन्टॅक्ट अवॉइड करतो अँड हेन्स रस्टिंग डज नॉट ऑकर, आणि त्यामुळे रस्टिंग होत नाही. ठीक आहे, सिम्पल आहे. नाव सेकंड, द कन्वर्जन ऑफ फेरस सल्फेट टू फेरिक सल्फेट इज विच रिॲक्शन. फेरस सल्फेटपासून फेरिक सल्फेट बनत आहे. ही रिॲक्शन कोणती आहे, कोणती रिॲक्शन असणार, ऑक्सिडेशन का रिडक्शन, ते आपल्याला इथे लिहायचं आहे. ऑप्शनमध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन दोन्ही रिॲक्शन दिलेले आहे. सो फेरस टू फेरिक आपण हे एक्झाम्पल डिस्कस केलेलं आहे. फेरस म्हणजे काय, Fe2+, फेरिक म्हणजे काय Fe3+. Fe2+चं Fe3+ होत आहे म्हणजे इथे काय होत आहे, +2चा +3 होत आहे, +2चा +3 होत आहे. म्हणजे मी असं बोलू शकते की निगेटिव्ह चार्ज इथे पॉझिटिव्ह चार्ज वाढतो, म्हणजे मी असं बोलू शकते निगेटिव्ह चार्ज कमी होतोय. निगेटिव्ह चार्ज कमी होतं म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन इथे दिला जातोय. इलेक्ट्रॉन दिला जातोय, इलेक्ट्रॉन देण्याची प्रोसेस कोणती असते त्याला आपण काय बोलतो, त्याला आपण बोलतो ऑक्सिडेशन. वाय, बिकॉज OIL ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा लॉस होतोय म्हणजे ही प्रोसेस कोणती झाली, ऑक्सिडेशन प्रोसेस. त्यामुळे सेकंडसाठी आन्सर असणार आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन. सो द कन्वर्जन ऑफ फेरस सल्फेट टू फेरिक सल्फेट इज अन ऑक्सिडेशन रिॲक्शन. रिझन, इन दिस चेंज आयर्न इन फेरस सल्फेट. आयर्न किंवा आयर्न म्हणजेच काय Fe. ठीक आहे, फेरस सल्फेटमध्ये असणारा आयर्न दॅट इज Fe2+ लुजेस 1 इलेक्ट्रॉन अँड बिकम्स Fe3+ इन फेरिक सल्फेट. फेरस टू फेरिक होते, +2चं +3 होत आहे. सिन्स अ प्रोसेस इन विच मेटल ऑर इट्स आयर्न लुजेस 1 और मोर इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये मेटल एक किंवा एकपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन लूज करतो त्याला आपण बोलतो ऑक्सिडेशन. इथे इलेक्ट्रॉनचं लॉस होत आहे, Fe2+चं कन्वर्जन होतं Fe3+मध्ये, किंवा आपण हे असं लिहू शकतो Fe2+ इज गेटिंग कन्वर्टेड टू Fe3+ प्लस इलेक्ट्रॉन. 3 इलेक्ट्रॉन म्हणजे काय, -4 निगेटिव्ह चार्ज. 3 - 1 2 म्हणजे काय, दोन्ही साईडला सेमच आहे. सो Fe2+चं कन्वर्जन होतं Fe3+ प्लस इलेक्ट्रॉन. याचा अर्थ काय, इथे इलेक्ट्रॉन बाहेर पडतोय, इलेक्ट्रॉन दिला जातो, इलेक्ट्रॉनचा लॉस होतोय, म्हणून याला आपण बोलतो ऑक्सिडेशन रिॲक्शन. ठीक आहे, याची रिव्हर्स केस असते म्हणजे Fe3+चं Fe2+ कन्वर्जन होत असतं, त्याला आपण बोललो असतो रिडक्शन. क्लिअर आहे, त्याला आपण काय बोललो असतो, रिडक्शन. सो सेकंडसाठी आन्सर आहे ऑक्सिडेशन. नाव थर्ड, when electric current is passed through acidulated water, dash of water take place.
सो ज्यावेळेस ॲसिड्युलेटेड वॉटर म्हणून इलेक्ट्रिक करंट पास होतो. ॲसिड्युलेटेड वॉटर म्हणजे काय, वॉटर की ज्याच्यामध्ये ॲसिड ॲड केलेलं असतं किंवा ॲसिडचं काही प्रमाणामध्ये ॲसिड वॉटरमध्ये प्रेझेंट असतं त्याला आपण बोलतो ॲसिड्युलेटेड वॉटर. आता ॲसिड काय ॲड करतात जेणेकरून कंडक्टिव्हिटी वाढेल, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायची, कंडक्टिव्हिटी वाढेल, त्यासाठी वॉटरमध्ये ॲसिड ॲड केलेलं असतं. सो ज्यावेळेस ॲसिड्युलेटेड वॉटरमधून इलेक्ट्रिक करंट पास होतो त्यावेळेस वॉटरचं काय होतं, आपल्याला माहिती ह्या प्रोसेसला आपण बोलतो इलेक्ट्रोलिसिस. बट आपल्याला आता आपण चॅप्टर बघत आहोत केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. इलेक्ट्रोलिसिस म्हणजेच काय, आपण रिॲक्शनचे टाईप बघितले, त्यामध्ये आपण बघितलं की डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजेच इलेक्ट्रोलिसिस किंवा इलेक्ट्रोलिसिस म्हणजे डिकम्पोजिशन रिॲक्शन आपण असं बोलू शकतो. का, कारण एक रिॲक्टंट आहे वॉटर, त्याचं कन्व्हर्जन होत आहे दोन प्रॉडक्टमध्ये, हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅसमध्ये. एक रिॲक्टंट दोन प्रॉडक्ट म्हणजे कोणती रिॲक्शन झाली, डिकम्पोजिशन रिॲक्शन. त्यामुळे इव्हन जर तुम्ही ऑप्शन जरी बघितलं, ऑप्शनमध्ये तुम्हाला इलेक्ट्रोलिसिस कुठे इलेक्ट्रोलिसिस दिलेलं आहे, ओके, इलेक्ट्रोलिसिस तुम्ही मेन्शन करू शकता, ॲज वेल एज डिकम्पोजिशन सुद्धा तुम्ही मेन्शन करू शकता. सो सी साठी आन्सर आहे when electric current is passed through acidulated water, decomposition or electrolysis of water take place. दोन्ही तुम्ही लिहू शकता. इलेक्ट्रोलिसिस म्हणजेच काय, डिकम्पोजिशन. सो कारण एक सिंगल रिॲक्टंट आहे त्यापासून दोन प्रॉडक्ट मिळत आहे. रिझन आपण काय देणार, ॲसिड्युलेटेड वॉटर मीन्स वॉटर विथ लिटल ॲसिड मिक्स टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. वॉटर की ज्याच्यामध्ये असं थोडंसं ॲसिड असतं, कशासाठी, जेणेकरून इलेक्ट्रिसिटी इझिली कंडक्ट होईल, त्यासाठी जे वॉटर असतं त्याला आपण बोलतो ॲसिड्युलेटेड वॉटर. वेन करंट पासेस, त्यामधून ज्यावेळेस करंट पास होतो, वॉटर स्प्लिट होतं इंटू टू गॅसेस, वॉटर दोन गॅसमध्ये स्प्लिट होतं, किंवा आपण असं बोलू शकतो डिकम्पोजिशन टेक्स प्लेस. डिकम्पोजिशन होतं, कोणते गॅस मिळतात, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. दिस इज द रिॲक्शन 2H2, याचं कन्व्हर्जन होतं 2H2 + O2 मध्ये, एक रिॲक्टंट दोन प्रोडक्ट, त्यामुळे ही झाली डिकम्पोजिशन रिॲक्शन. ठीक आहे, सिम्पल आहे. नाव नेक्स्ट डी, ॲडिशन ऑफ ॲक्वेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट टू ॲक्वेस सोल्युशन ऑफ बेरियम क्लोराईड इज अन एक्झाम्पल ऑफ विच रिॲक्शन. ही रिॲक्शन सुद्धा आपण बघितलेली आहे. झिंक सल्फेट आणि बेरियम क्लोराईड ज्यावेळेस यांचे हे ॲड होतं किंवा मिक्स होतं त्यावेळेस कोणती रिॲक्शन होते, या रिॲक्शनला आपण बोलतो डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. काय बोलतो आपण, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. असं का, कारण या ठिकाणी दोन ठिकाणी डिस्प्लेसमेंट होत आहे किंवा दोन ठिकाणी रिप्लेसमेंट होत आहे, किंवा आपण असं बोलू शकतो जे दोन इथे सबस्टन्सेस आहेत त्याचे पार्टनर एक्सचेंज होत आहे, अशी जी रिॲक्शन असेल त्याला आपण बोलतो डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सो डी साठी इथे ऑप्शन असेल डबल डिस्प्लेसमेंट, हां डबल डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे. सो डी साठी आन्सर असणार आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. त्याचं आपल्याला एक्सप्लेनेशन लिहावं लागणार आहे, आपल्याला केमिकल रिॲक्शन सुद्धा इथे मेन्शन करावी लागणार आहे. सो इन दिस रिॲक्शन द आयन्स एक्सचेंज देअर पार्टनर्स. यामध्ये काय होतं, आयन त्याचे पार्टनर एक्सचेंज करतात. फॉर एक्झाम्पल इथे रिॲक्शन दिलेले आहे, झिंक सल्फेट आणि बेरियम क्लोराईड दोन्ही ॲक्वेस स्टेटमध्ये होतं. यामध्ये ज्यावेळेस रिॲक्शन होते, सल्फेटसोबत झिंक होता, बेरियमसोबत क्लोराईड होता. आता काय होत आहे, हा जो बेरियम आहे हा बेरियम सल्फेटसोबत पेअरिंग करतो, ठीक आहे, आणि झिंक क्लोरीनकडे जातो. सो BaSO4 अँड ZnCl2 पार्टनर स्वॅप झालेले, पार्टनर एक्सचेंज झालेले आहे. अशी जी रिॲक्शन असते ज्या ठिकाणी दोन ठिकाणी तुम्हाला डिस्प्लेसमेंट झालेलं दिसत आहे त्याला आपण बोलतो डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. एक्सप्लेनेशनमध्ये इन दिस रिॲक्शन द आयन्स एक्सचेंज देअर पार्टनर्स. आता इथे काय होतं, आयन त्यांचे पार्टनर एक्सचेंज करतात. फॉर एक्झाम्पल Ba2+ जॉईन्स विथ SO4 2-. Ba2+ आणि SO4- हे जॉईन होतात. त्याच पद्धतीने झिंक आणि क्लोरीन एकत्र होतात, त्यापासून ZnCl2 मिळतो आणि आपल्याला BaSO4 मिळतो. आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये अजून हे सुद्धा बघितलेलं की ज्यावेळेस डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होते ऑफन आपल्याला प्रेसिपिटेट मिळतो, बऱ्याचशा केसेसमध्ये आपल्याला प्रेसिपिटेट मिळतो. या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रेसिपिटेट मिळालेला BaSO4. डाऊन ॲरो आहे म्हणजे काय, हा काय झाला प्रेसिपिटेट. सो आपल्याला इथे एक व्हाईट प्रेसिपिटेट मिळालेला आहे. सो दिस इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सिम्पल होता. ओके, नाव सेकंड, राईट द आन्सर टू फॉलोइंग. काही क्वेश्चन, सिम्पल क्वेश्चन दिलेले आहेत, त्याचे आपल्याला फक्त आन्सर्स लिहायचे. व्हॉट इज अ रिॲक्शन कॉल्ड वेन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक प्लेस सायमल्टेनियसली. अगदी सिम्पल क्वेश्चन आहे. अशी कोणती रिॲक्शन आहे की ज्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली होतं, त्याचं नाव आपल्याला लिहायचं आहे. एक्सप्लेन विथ वन एक्झाम्पल, आणि त्याचं एक सिम्पल एक्झाम्पल सुद्धा द्यायचं आहे. सो आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होतं म्हणजे रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन एकत्र होतं, सायमल्टेनियस होतं, अशा रिॲक्शनला आपण बोलतो रेडॉक्स रिॲक्शन. सो याचा आन्सर काय, रेडॉक्स रिॲक्शन. आणि त्याचं एक आपल्याला एक्झाम्पल किंवा केमिकल रिॲक्शन किंवा केमिकल इक्वेशन इथे लिहावे लागणार आहे. सो when oxidation and reduction takes place at the same time in one reaction, it is called as redox reaction. And in a redox reaction, one reactant get oxidized while other gets reduced during a reaction. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. दोन्ही सायमल्टेनियसली होत आहे म्हणजे एक रिॲक्टंट त्याचं ऑक्सिडेशन होणार, दुसरा जो रिॲक्टंट आहे त्याचं होणार आहे रिडक्शन. सो redox reaction is equal to reduction plus oxidation both happen simultaneously. In this type one substance is oxidized. तेच अगेन लिहिलेलं आहे की एक सबस्टन्स ऑक्सिडाइज होतो. ऑक्सिडेशन म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. अँड अनदर इज रिड्यूस, दुसऱ्याचं रिडक्शन होतं. रिडक्शन म्हणजे काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन ॲट द सेम टाइम.
सो रिडक्टंट इज ऑक्सिडाइज बाय ऑक्सिडंट अँड दी ऑक्सिडंट इज रिड्यूस बाय द रिडक्टंट. हे सुद्धा आपण बघितलेलं आहे की ज्याचं रिडक्शन होतं तो असतो ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट, आणि ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो असतो रिड्युसिंग एजंट ऑर रिडक्टंट. तेच इथे लिहिलेलं आहे. रिॲक्शन आपल्याला लिहायची आहे. एक सिंपल रिॲक्शन घेतलेलं आहे CO. हीच रिॲक्शन आपण थेरीमध्ये ज्यावेळेस आपण थेरी बघितली, रेडॉक्स रिॲक्शन आपण ज्यावेळेस डिस्कस केली त्यावेळेस आपण हेच एक्झाम्पल घेतलेलं. CO कॉपर ऑक्साईड प्लस H2 त्यापासून मिळत आहे कॉपर अँड H2O. आता यामध्ये आपल्याला दाखवायचं आहे की रेडॉक्स रिॲक्शन आहे, म्हणजे आपल्याला इथे आयडेंटिफाय करायचं आहे किंवा मेन्शन करायचं आहे रिडक्शन कुठे होत आहे आणि ऑक्सिडेशन कुठे होत आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं COचं कन्वर्जन होत आहे कॉपरमध्ये. इथे ऑक्सिजनचं लॉस होत आहे, ऑक्सिजनचा लॉस म्हणजे काय रिडक्शन. त्यामुळे इथे काय होत आहे रिडक्शन. सो रिडक्शन COचं कन्वर्जन होत आहे CO मध्ये. इथे H2चं कन्वर्जन दिसत आहे. H2O मध्ये ऑक्सिजन तो गेन करतोय. गेन ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय ऑक्सिडेशन. त्यामुळे ऑक्सिडेशन होत आहे इथे. H2चं कन्वर्जन होत आहे H2O मध्ये. सो हिअर ऑक्सिजन इज रिमूव्ड फ्रॉम कॉपर ऑक्साइड, सो दिस इज रिडक्शन. अँड हिअर हायड्रोजन कंबाइन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म वॉटर अँड hence this is oxidation. Both these reactions are occurring simultaneously and therefore this reaction is redox reaction. ठीक आहे, सिंपल आहे. नाउ सेकंड, आपण हे थेरीमध्ये सगळं काही डिस्कस केलेलं आहे. हाऊ कॅन द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन नेमली डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड बी इन्क्रीज. केमिकल रिॲक्शनचा रेट आपण कसा इन्क्रीज करू शकतो त्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं आहे डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड ते आपण कसं इन्क्रीज करू शकतो हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. ज्यावेळेस आपण फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हा टॉपिक डिस्कस केलेला, त्यामध्ये आपण बघितलं की ज्यावेळेस आपण कॅटलिस्ट ॲड करतो, कॅटलिस्ट ॲड केल्यानंतर काही केमिकल रिॲक्शनचा स्पीड वाढतो. फॉर एक्झाम्पल H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड आपल्याला दिलेला आहे. हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणजे काय H2O2. याच्या जर रिॲक्शनचा रेट मला वाढवायचा असेल त्यामध्ये मला कॅटलिस्ट ॲड करावा लागतो MnO2 मॅग्नीज डायऑक्साईड. सो त्याचे आन्सर आपल्याला लिहायचं आहे. सो आन्सर फॉर बी, द डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड इज युजली व्हेरी स्लो. इट्स रेट कॅन बी इन्क्रीज बाय ॲडिंग कॅटलिस्ट लाईक मॅग्नीज डायऑक्साईड MnO2 आपण ॲड करू शकतो. तर यामध्ये सोबत तुम्ही असं लिहू शकता व्हॉट इज कॅटलिस्ट. कॅटलिस्ट मेक्स द रिॲक्शन फास्टर. कॅटलिस्टमुळे काय होते रिॲक्शन फास्टर होते. सो व्हॉट इज कॅटलिस्ट. कॅटलिस्ट इज अ सबस्टन्स in whose presence the rate of chemical reaction changes without causing any chemical change to it. त्याला आपण बोलतो कॅटलिस्ट. केमिकल रिॲक्शनचा रेट चेंज होतो पण त्याच्या स्वतःमध्ये काही चेंज होत नाही, अशा सबस्टन्सेसला आपण बोलतो कॅटलिस्ट. सो ही रिॲक्शन स्पीडअप करण्यासाठी आपण त्यामध्ये कॅटलिस्ट ॲड करतो MnO2. ठीक आहे. नाउ सी, एक्सप्लेन द टाइप्स ऑफ रिॲक्शन विथ रेफरन्स टू ऑक्सिजन अँड हायड्रोजन, इलिस्ट्रेट विथ एक्झाम्पल. सो आपल्याला टाइप ऑफ रिॲक्शन मेन्शन करायचे आहे, बट आपल्याला सांगितलं आहे की विथ रेफरन्स टू ऑक्सिजन अँड हायड्रोजन. ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या रेफरन्सने आपल्याला टाइप ऑफ रिॲक्शन मेन्शन करायचे आहे. ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या रेफरन्सने म्हणजेच ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन रिॲक्शन आपल्याला मेन्शन करावं लागणार आहे. इलिस्ट्रेट विथ एक्झाम्पल, त्याचे आपल्याला एक्झाम्पल सुद्धा द्यायचे आहे. सो बी झाला आपला. ओके, सी आपला मिस झालेला आहे. क्वेश्चन सी, एक्सप्लेन दी टर्म्स रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट गिव्हिंग एक्झाम्पल. रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट ही टर्म एक्सप्लेन करायची गिव्हिंग एक्झाम्पल. अगदी सिंपल आहे. रिॲक्टंट म्हणजे काय, जे रिॲक्शन घडून आणतात त्याला बोलतात रिॲक्टंट, आणि रिॲक्शन घडल्यानंतर बॉन्ड वगैरे ब्रेक झाल्यानंतर जो काही नवीन प्रॉडक्ट किंवा नवीन सबस्टन्स फॉर्म होते त्याला आपण बोलतो प्रॉडक्ट. सो व्हॉट इज रिॲक्टंट. द सबस्टन्सेस टेकिंग पार्ट इन अ केमिकल रिॲक्शन आर कॉल्ड एज रिॲक्टंट. जे सबस्टन्सेस केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात त्याला आपण बोलतो रिॲक्टंट. अँड द सबस्टन्सेस फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनचा रिझल्ट म्हणून जे सबस्टन्सेस फॉर्म होता बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड फॉर्म झाल्यामुळे किंवा फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड होता आणि नवीन सबस्टन्सेस जे फॉर्म होता त्याला आपण बोलतो प्रॉडक्ट. त्याला आपण काय बोलतो प्रॉडक्ट, हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. सो द रिॲक्टन्स आर द सबस्टन्सेस दॅट स्टार्ट्स अ केमिकल रिॲक्शन. ऑब्वियस आहे, रिॲक्टंट हे असे सबस्टन्सेस आहे की जे केमिकल रिॲक्शन स्टार्ट करतात. अँड प्रॉडक्ट्स आर न्यू सबस्टन्सेस फॉर्मिंग द रिॲक्शन. आणि प्रॉडक्ट काय असतात, रिॲक्शनमध्ये जे नवीन सबस्टन्सेस फॉर्म होतात त्याला आपण बोलतो प्रॉडक्ट. एक्झाम्पल, एक सिंपल रिॲक्शन लिहिलेलं आहे 2H2 + O2 त्यापासून मिळत आहे 2H2O. बॅलन्स रिॲक्शन लिहिलेलं आहे. लेफ्ट हँड साईडचे रिॲक्टंट असतात, राईट हँड साईडचे प्रॉडक्ट असतात. का, कारण हे एकत्र काम करतात आणि त्यापासून आपल्याला H2O मिळत आहे. हा रिझल्ट आहे, हे एकत्र काम करत आहे. सो या ठिकाणी रिॲक्टंट कोण असणार आहे H2O2 जे लेफ्ट साईडला लिहिलेलं आहे. दिज आर रिॲक्टंट, दिज आर स्टार्टिंग मटेरियल्स. आणि रिझल्ट आपल्याला काय मिळत आहे किंवा नवीन सबस्टन्स कोणता फॉर्म होत आहे H2O. सो H2 इज द प्रॉडक्ट विच इज न्यू सबस्टन्स फॉर्म्ड.
ठीक आहे, सिंपल आहे. त्यानंतर डी क्वेश्चन आपण डिस्कस केलेला की ऑक्सिजन अँड हायड्रोजनच्या बेसिसवरती टाईप ऑफ रिॲक्शन कोणतं आहे. एक आहे ऑक्सिडेशन, एक आहे रिडक्शन, दोन्ही आपल्याला लिहायचे आहे. सो द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट कंबाइन्स विथ ऑक्सिजन और लुजेस हायड्रोजन टू फॉर्म अ प्रॉडक्ट इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशनची आपण डेफिनेशन बघितली. ऑक्सिडेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. रिडक्शन त्याच्या ऑपोजिट. रिडक्शन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन और रिडक्शन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ हायड्रोजन और रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. आपल्याला तेच मेन्शन करायचं आहे. सो व्हॉट इज ऑक्सिडेशन? द केमिकल रिॲक्शन, अशी केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टन्स कंबाईन विथ ऑक्सिजन, यामध्ये ऑक्सिजन ॲड होतो किंवा रिॲक्टन ऑक्सिजन सोबत कंबाईन होतं, और लुजेस हायड्रोजन किंवा ते ऑक्सिजन लूज करता टू फॉर्म अ प्रॉडक्ट फॉर्म करण्यासाठी इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन रिॲक्शन. ठीक आहे. ऑक्सिडेशन इज ॲडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. एक्झाम्पल 2Mg+O2, यापासून इथे ऑक्साईड आपल्याला मिळत आहे. तर इथे काय होत आहे, Mgमध्ये मॅग्नेशियममध्ये ऑक्सिजन ॲड होत आहे, कंबाईन होत आहे, आणि त्यापासून आपल्याला मॅग्नेशियम ऑक्साईड मिळत आहे. सो ही जी रिॲक्शन आहे याला आपण बोलू शकतो ऑक्सिडेशन रिॲक्शन. ठीक आहे. हे सगळं आपण खूपदा डिस्कस केलेलं आहे थेअरीचा अभ्यास करताना. नाऊ रिडक्शन, याच्या ऑपोजिट द केमिकल रिॲक्शन, अशी केमिकल रिॲक्शन इन विच अ रिॲक्टंट गेन्स हायड्रोजन और लुजेस ऑक्सिजन, अशी रिॲक्शन की ज्यामध्ये रिॲक्टंट ऑक्सिजन गेन करता किंवा हायड्रोजन लूज करता टू फॉर्म अ प्रॉडक्ट इज कॉल्ड एज रिडक्शन रिॲक्शन. ठीक आहे, सिंपल आहे. सो रिडक्शन इज ॲडिशन ऑफ हायड्रोजन और रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट. एक्झाम्पल व्हेजिटेबल ऑइल प्लस H2, याचा रिझल्ट आहे वनस्पती घी. यामध्ये हायड्रोजन ॲड होतोय, कंबाईन होतोय, त्यामुळे याला मी बोलणार रिडक्शन रिॲक्शन. अजून एक रिॲक्शन लिहिलेली आहे 2HgO, त्याचं कन्व्हर्जन होत आहे Hg+O2 मध्ये मर्क्युरी ऑक्साईड. यामध्ये जर तुम्ही बघितलं ऑक्सिजन लूज होते, लॉस ऑफ ऑक्सिजन म्हणजेच काय, रिडक्शन. सो दिस इज अगेन अ रिडक्शन रिॲक्शन. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, explain the similarity and differences in two events, namely adding NaOH to water and adding CaO to water. ह्या दोन्ही प्रोसेस किंवा रिॲक्शन आपण बघितलं आहे. एकामध्ये आपण NaOH वॉटरमध्ये ॲड केला होता आणि एकामध्ये एका रिॲक्शनमध्ये आपण कॅल्शियम ऑक्साईड वॉटरमध्ये ॲड केलेलं आहे. NaOH आपण कधी ॲड केलेला, ज्यावेळेस आपण एक्झोथर्मिक एंडोथर्मिक ही प्रोसेस शिकत होतो, आठवते, त्यावेळेस आपण NaOH ॲड केलेला. सेकंड, कॅल्शियम ऑक्साईड टू वॉटर, हे आपण बघितलेलं. कॅल्शियम ऑक्साईड वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला CaOH/2 हा प्रॉडक्ट मिळतो. हा रिझल्ट मिळतो की चुना आपल्याला मिळतो की ज्यामध्ये पाणी गरम होतं, हे आपण डिस्कस केलेलं. सो या दोन्ही ठिकाणी हीट बाहेर पडत आहे, हीट रिलीज होते, हीट इज गिवन अवे, म्हणजे या ठिकाणी एक्झोथर्मिकचा काहीतरी रेफरन्स असणार आहे. सो तेच आपल्याला इथे आन्सरमध्ये मेन्शन करायचं आहे. सो आन्सर फॉर ई. Similarity, both NaOH and CaO when added to water releases heat, so both are exothermic. दोन्ही काय आहे, एक्झोथर्मिक आहे. आता हे डायरेक्ट आन्सर समजण्यासाठी तुम्हाला आधी थेरी बघावी लागेल, कारण थेरीमध्ये आपण हे दोन्ही टॉपिक डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहे. सो या ठिकाणी हीट एनर्जी बाहेर पडत आहे किंवा हीट बाहेर पडत आहे, बोथ आर एक्झोथर्मिक. आता डिफरन्सेस काय असणार आहे, NaOH पाण्यामध्ये टाकलं तो सिम्पली डिझॉल्व्ह होतं, त्याचे आयन्स फॉर्म होता. NaOH पाण्यामध्ये ॲड केला, Na+ आणि OH- आणि हीट बाहेर पडते, ते आपल्याला मेन्शन करावं लागणार आहे. आणि ज्यावेळेस आपण CaO ॲड करतोय त्यावेळेस तो वॉटरसोबत रिॲक्ट होतो आणि त्यापासून आपल्याला स्लेक लाईम किंवा ज्याला आपण चुना बोलतो CaOH/2 हे आपल्याला मिळतं, प्लस हीट इथे बाहेर पडते. तर हे आहे सिमिलरिटी अँड डिफरन्सेस. ठीक आहे, रिॲक्शन लिहायचे आहे तुम्हाला. देन एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स विथ एक्झाम्पल. काही टर्म्स दिलेले आहे ते आपल्याला एक्सप्लेन करायचे विथ एक्झाम्पल. अगदी सिम्पल आहे. रिॲक्शन दिलेलं आहे, एंडोथर्मिक रिॲक्शन, कॉम्बिनेशन, बॅलन्स्ड इक्वेशन अँड डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सगळ्यांचा अर्थ आपल्याला माहिती आहे, हे सगळं आपण थेरीमध्ये कव्हर केलेलं आहे. सो एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय, अशी रिॲक्शन की ज्यामध्ये हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केली जाते सराउंडिंगमधून किंवा ती रिॲक्शन घडवण्यासाठी आपल्याला हीट एनर्जी सप्लाय करावी लागते, प्रोव्हाइड करावी लागते, अशा रिॲक्शनला आपण बोलतो एंडोथर्मिक रिॲक्शन. So a reaction in which heat is either absorbed from surrounding or has to be supplied continuously from outside, अशी रिॲक्शन की ज्यामध्ये हीट एकतर सराउंडिंगमधून आजूबाजूच्या वातावरणामधून ॲब्झॉर्ब केली जाते किंवा ती रिॲक्शन घडवण्यासाठी आपल्याला हीट कंटिन्युअसली सप्लाय करावे लागते, अशा रिॲक्शनला आपण बोलतो एंडोथर्मिक रिॲक्शन. आता हे मी लाईन बाय लाईन काय रीड करते, कारण ज्यावेळेस तुम्ही सोल्युशनसाठी PDF रेफर कराल त्यावेळेस ते आन्सर काय लिहिलेलं त्याचा अर्थ समजला पाहिजे, म्हणून हे लाईन बाय लाईन मी इथे जात आहे. सो दिस इज एंडोथर्मिक रिॲक्शन. एक्झाम्पल, आता एंडोथर्मिक रिॲक्शनचं एक्झाम्पल काय असणार आहे, आपल्याला माहिती आहे की एंडोथर्मिक म्हणजे काय, हीट आपण प्रोव्हाइड करतो. त्यामुळे अशा कोणत्याही रिॲक्शन की जिथे आपल्याला ॲरोवरती ट्रँगल दिसतोय, म्हणजे ती रिॲक्शन घडवण्यासाठी आपल्याला हीट द्यावी लागते,
त्या रिॲक्शन तुम्ही इथे मेन्शन करू शकता. त्याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल आहे डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट, CaCO3. याला आपल्याला हीट द्यावी लागते, त्यानंतर त्याचं डिकम्पोजिशन होतं CaO+CO2 मध्ये. सो या ठिकाणी मला हीट प्रोव्हाइड करावे लागलेले आहे, त्यामुळे ही रिॲक्शन झाली एंडोथर्मिक रिॲक्शन. So decomposition of calcium carbonate into quicklime, that is CO, and carbon dioxide is an endothermic reaction. Okay. Then second होती कॉम्बिनेशन रिॲक्शन. सिंपल आहे. कॉम्बिनेशन म्हणजे काय, एक दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिॲक्टंट असतं आणि एक सिंगल प्रॉडक्ट मिळतं, कंबाईन होऊन एक प्रॉडक्ट मिळतं, त्याला आपण बोलतो कॉम्बिनेशन रिॲक्शन. जनरल फॉर्म आठवला पाहिजे, कॉम्बिनेशन A+B, एकच आउटपुट मिळत आहे AB, अशा रिॲक्शनला आपण बोलतो कॉम्बिनेशन रिॲक्शन. सो अ रिॲक्शन इन विच 2 or more सबस्टन्सेस कंबाईन टू फॉर्म अ सिंगल प्रॉडक्ट, अशी रिॲक्शन की ज्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टन्सेस कंबाईन होतात आणि त्यापासून एक सिंगल प्रॉडक्ट मिळतो, त्याला आपण बोलतो कॉम्बिनेशन रिॲक्शन. सो या रिॲक्शनमध्ये जनरली आपण काय बघितलेलं आहे की आपण 2च रिॲक्टंट कन्सिडर केलेले आहे किंवा 2च प्रॉडक्ट कन्सिडर केलेलं आहे. बट प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे मेन्शन करायचं आहे 2 or more सबस्टन्सेस, असं नाही 2च असेल, 2पेक्षा जास्त सुद्धा असू शकतात. बट आपण एक एक्झाम्पल घेताना आपण एक स्टँडर्ड काहीतरी रेफर करतो, म्हणून मग आपण त्या ठिकाणी 2च रिॲक्टंट किंवा 2च प्रॉडक्ट दाखवत आहोत. ठीक आहे. सो 2 or more सबस्टन्सेस असं सुद्धा तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. एक्झाम्पल, मॅग्नेशियम कंबाईन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साईड, Mg+O2, त्यापासून मिळतं MgO. अशा बऱ्याचशा कॉम्बिनेशन रिॲक्शन तुम्ही लिहू शकता. नाउ नेक्स्ट इज बॅलन्स्ड इक्वेशन. बॅलन्स इक्वेशन म्हणजे काय, असं इक्वेशन की ज्यामध्ये जो प्रत्येक एलिमेंट आहे, प्रत्येक एलिमेंट म्हणजे काय, H झाला, O झाला, हे झाले एलिमेंट, त्या प्रत्येक एलिमेंटचे नंबर ऑफ ॲटम्स दोन्ही साईडचे, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडचे सारखे असतील, त्या इक्वेशनला आपण बोलतो बॅलन्स्ड इक्वेशन. हे माहिती आहे आपल्याला. सो अ केमिकल इक्वेशन इन विच, असं केमिकल इक्वेशन की ज्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच एलिमेंट्स ऑन द रिॲक्टंट साईड, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच एलिमेंट म्हणजे H आणि O याचे नंबर ऑफ ॲटम्स ऑन रिॲक्टंट साईड इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स ऑन द प्रॉडक्ट साईड. प्रॉडक्ट साईडला जे नंबर ऑफ ॲटम्स असणार आहे त्याच्याशी जर इक्वल असतील देन दॅट इज कॉल्ड एज बॅलन्स इक्वेशन. आता हे जे इक्वेशन आहे हे बॅलन्स इक्वेशन आहे का, त्यामध्ये आपण रिझन लिहू शकतो. हवं तर असं लाईनमध्ये रिझन लिहा किंवा टेबल बनवून सुद्धा तुम्ही लिहू शकता. हायड्रोजन अँड ऑक्सिजन हे आहे एलिमेंट, मग रिॲक्टंट साईड प्रॉडक्ट साईड किती आहे तो काउंट तुम्हाला लिहायचा आहे. जसं या केसमध्ये हायड्रोजन ऑक्सिजन 2 एलिमेंट आहे, लेफ्ट हँड साईडला किंवा रिॲक्टंट साईडला हायड्रोजन किती आहे 4, 2 × 2 4. आपण हे कसे काउंट करतो, 2H2 म्हणजे हा सबस्क्रिप्ट आहे, इथे हा कोइफिशियंट आहे, 2 × 2 4. या साईडला 2H2 आहे म्हणजे इथे सुद्धा आहे 4. O2 2 आहे, इथे सुद्धा 2O आहे, म्हणजेच काय O किती आहे 2. सो हिअर इन दिस इक्वेशन, दिस इक्वेशन इज बॅलन्स. वाय? बिकॉज बोथ साइड्स ऑफ 4H ॲटम्स अँड 2 ऑक्सिजन ॲटम. ठीक आहे. सोपे, अगदी खूप सोपे क्वेश्चन्स इथे दिलेले आहे. सिम्पल सोल्युशन आहे सगळ्यांचं. नाव डी, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन लगेच डोळ्यासमोर आलं पाहिजे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, जो जास्त रिॲक्टिव्ह असतो तो कमी रिॲक्टिव्हला डिस्प्लेस करतो, स्वतः त्याची जागा घेतो. A+BC ही रिॲक्शन, यामध्ये काय होतं, बीची जागा A घेतो, या टाईपमध्ये रिॲक्शन झाली पाहिजे. सो व्हॉट इज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन? द रिॲक्शन इन विच प्लेस ऑफ आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट, जो कमी रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे त्याच्या आयनची जागा कोण घेतं, प्लेस ऑफ आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इन अ कंपाऊंड इज टेकन बाय अनदर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट. दुसऱ्या मोर रिॲक्टिव्ह एलिमेंटने जागा घेतली जाते. कशी? बाय फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन, स्वतःचा आयन फॉर्म करून तो ते जागा घेतो. म्हणजेच काय, थोडक्यात इथे काय होत आहे, डिस्प्लेसमेंट होत आहे. सो दिस इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. एक्झाम्पल, Zn+CuSO4. आपण जो एक्सपेरिमेंट बघितला, कॉपर सल्फेट होता ब्ल्यू कलरचा पाण्यामध्ये, त्यामध्ये आपण झिंक टाकला, त्यापासून आपल्याला झिंक सल्फेट प्लस कॉपर मिळत आहे. ती रिॲक्शन इथे लिहायची. कॉपर आणि झिंक, यामध्ये झिंक जास्त रिॲक्टिव्ह असतो, त्यामुळे झिंक काय करतो, इथे जातो, कॉपरला बाहेर काढून देतो, आयन बाहेर पडतो, आयनचा ॲटम बनतो, इथे कॉपर आपल्याला मिळतो. सो झिंक डिस्प्लेसेस कॉपर फ्रॉम कॉपर सल्फेट सोल्युशन. हे एवढं एक्सप्लेनेशन तुम्हाला इथे लिहायचं आहे. ओके. समजलं थर्ड क्वेश्चन. देन गिव्ह सायंटिफिक रिझन. सायंटिफिक रिझन यामध्ये फर्स्ट आहे, when the gas form on heating limestone is passed through freshly prepared lime water, the lime water turns milky. आता जर तुम्ही थेरी जर अगदी मन लावून थेरी ऐकलेली असेल किंवा थेरीचा अभ्यास मन लावून केलेला असेल तर यामध्ये असणारा कोणताही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता, कारण हे सगळे क्वेश्चन्स आपण थेरीमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. जे काही आपण थेरीमध्ये शिकलो त्यावर आधारितच सगळे क्वेश्चन्स इथे विचारलेले आहे. सो हा आपण एक एक्सपेरिमेंट बघितलेला, तुम्हाला आठवत असेल, 2 टेस्ट ट्यूब होत्या, मध्ये एक असा एक आपण पाईप लावलेला होता, कॅल्शियम कार्बोनेटला आपण इथे बर्नरने हीट केलेला, तोच एक्सपेरिमेंट इथे दिलेला आहे. आठवत आहे? अशा 2 टेस्ट ट्यूब होत्या, इथे आपण हीट दिलेली, इथे होतं कॅल्शियम कार्बोनेट, त्यानंतर आपण काय केलेलं, या इथून असं एक कनेक्शन दाखवलेलं आणि त्यानंतर इथे लाईम वॉटर घेतलेलं.
हा एक्सपेरिमेंट तोच इथे विचारलेला आहे की यामध्ये हा जो हे जे लाईम वॉटर हे लाईम वॉटर मिल्की का टर्न होतं ते रिझन आपल्याला विचारलेलं आहे. लगेच आठवलं पाहिजे आपण काय केलेलं इथे कॅल्शियम कार्बोनेट हीट केलेलं. कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन झालं, त्यापासून आपल्याला मिळाला CaO प्लस CO2 कार्बन डायऑक्साईड गॅस. हा कार्बन डायऑक्साईड गॅस इकडे जाणार, इथे येणार लाईम वॉटर आहे, त्यामुळे कार्बन डायऑक्साईडमुळे हे जे लाईम वॉटर आहे हे मिल्की टर्न होणार आहे. तेच आन्सर आपल्याला इथे लिहायचं आहे ॲज अ सायंटिफिक रिझन. सो when limestone that is CaCO3 is heated, it decomposes to form calcium oxide. त्यापासून कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतं. रिॲक्शन माहिती आहे आपल्याला. सो when this CO2 gas passes through freshly prepared lime water, CaOH सोल्युशन, आपण आधीच बोललेलं लाईम वॉटर म्हणजे काय, CaOH सोल्युशन ज्यावेळेस वॉटरमध्ये असतं त्याला आपण बोलतो लाईम वॉटर. लाईम वॉटरमधून ज्यावेळेस हा CO2 गॅस पास होईल, इट रिॲक्ट्स टू फॉर्म कॅल्शियम कार्बोनेट. त्याची रिॲक्शन होणार त्यापासून काय फॉर्म होणार आहे कॅल्शियम कार्बोनेट. सो CaOH/2 प्लस CO2 यापासून प्रॉडक्ट आपल्याला मिळतो कॅल्शियम कार्बोनेट प्लस H2O. सो कॅल्शियम कार्बोनेट हा इनसोल्युबल असतो वॉटरमध्ये, आपल्याला माहिती आहे. कॅल्शियम कार्बोनेटचा कलर असतो व्हाईट सॉलिड म्हणून तो अपियर होतो आणि म्हणून हे जे लाईम वॉटर आहे लाईम वॉटर मिल्की टर्न होतं. ठीक आहे. Therefore the lime water turns milky because of formation of insoluble calcium carbonate. कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म होते ज्याचा कलर असतो व्हाईट सॉलिड असतं, त्यामुळे लाईम वॉटर जे आहे ते मिल्की किंवा व्हाईट कलरचा टर्न होतं. ओके. इट टेक्स टाइम फॉर पीसेस ऑफ शाहाबादी टाईल टू डिसअपिअर इन HCl बट इट्स पावडर डिसअपिअर रॅपिडली. हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिॲक्शन या टॉपिकमध्ये. त्यामध्ये आपण बघितलं की पार्टिकल साईजसुद्धा मॅटर करते किंवा पार्टिकल साईजसुद्धा रेट ऑफ केमिकल रिॲक्शनवर अफेक्ट करते. सो त्यामध्ये हे एक्झाम्पल आपण बघितलेलं. सो तेच आपल्याला विचारलं आहे की शाहाबादी फरशी आणि HClची रिॲक्शन घडवली तर ही रिॲक्शन स्लो होते. शाहाबादी फरशीचे पीसेस आणि HClची रिॲक्शन जर घडवली ही रिॲक्शन स्लो होते, त्यामुळे ही टाईल डिसअपिअर होण्यासाठी टाईम लागतो. बट त्याच्या ऑपोजिट जर आपण त्याची पावडर घेतली तर पावडरची रिॲक्शन लवकर होते आणि पावडर लवकर डिसअपिअर होते. हे का ते आपल्याला मेन्शन करायचं आहे. सो यामध्ये बेसिकली आन्सर काय असणार की पार्टिकल साईज इथे मॅटर करते. सो पीसेस ऑफ शाहाबादी टाईल आर मेनली मेडअप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. मेनली ते कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेले असतात. वेन दे रिॲक्ट विथ HCl, कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड कॅल्शियम क्लोराईड आर फॉर्म. ही रिॲक्शन नाही लिहिली तरी चालणार आहे. एक जनरल प्रोसेस आपल्याला मेन्शन करायची की ज्यावेळेस कॅल्शियम कार्बोनेट HClची रिॲक्शन होते त्यावेळेस CaCl2 H2O अँड CO2 बनत आहे. ही रिॲक्शन नाही मेन्शन केली तरी चालणार आहे. द रिॲक्शन इज स्लो इन लार्ज पीसेस. लार्ज पीसेसमध्ये रिॲक्शन स्लो असते. वाय? बिकॉज सरफेस एरिया इन कॉन्टॅक्ट विथ ॲसिड इज स्मॉल. ॲसिडच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार सरफेस एरिया स्मॉल असणार आहे. when the same material is in powder form, same material ज्यावेळेस पावडर फॉर्ममध्ये असेल, सरफेस एरिया एक्सपोज टू ॲसिड इज व्हेरी लार्ज. ॲसिडला एक्सपोज होणारा सरफेस एरिया लार्ज असणार आहे. समजते? पावडर एक टाईल आहे आणि पावडर आहे. सो जे ॲसिड असणार ॲसिडला या पावडर फॉर्ममध्ये जास्त सरफेस एरिया मिळेल. छोटे छोटे पार्टिकल्स असतील त्यामुळे रिॲक्शन घडवण्यासाठी सरफेस एरिया या ठिकाणी जास्त मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रोसेस होणार आहे क्विक. दॅट्स वाय the surface area exposed to acid is very large when the material is in powder form. So more particles react at the same time. Same time ला जास्त particle react करतील. That's why powder शाहाबादी टाईल dissolve or react much faster in HCl than pieces. त्यामुळे पावडर जी आहे ती फास्टर रिॲक्ट होते. यामध्ये असं मेन्शन करू शकतो आपण की रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज अफेक्टेड बाय पार्टिकल साईज ऑफ रिॲक्टंट आणि म्हणून हे असं होत आहे. ओके. नाव नेक्स्ट. While preparing dilute sulfuric acid from concentrated sulfuric acid, concentrated पासून dilute sulfuric acid बनवताना in the laboratory the concentrated sulfuric acid is added slowly to water with constant stirring. हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे की पाण्यामध्ये आपण ॲसिड ॲड करतो विथ कॉन्स्टंट स्टरिंग. असं का करतो किंवा ॲसिडमध्ये पाणी काय ॲड करत नाही ते इथे विचारलेलं आहे. याचं रिझन काय एका शब्दामध्ये मेन्शन करायचं झालं तर रिझन काय, ही प्रोसेस एक्झोथर्मिक असते म्हणून असं करावं लागतं. सो आन्सर. While preparing dilute sulfuric acid, concentrated sulfuric acid is always added slowly to water with constant stirring because the process is highly exothermic. ही प्रोसेस हायली एक्झोथर्मिक असते. यामध्ये खूप लार्ज अमाऊंटची हीट बाहेर पडते. सो याच्या उलट इफ वॉटर इज ॲडेड टू ॲसिड, सपोज आपण ॲसिड घेतला, ॲसिडमध्ये जर वॉटर ॲड केला देन द हीट जनरेटेड इज सो इंटेन्स, एवढी जास्त इंटेन्स हीट जनरेट होणार आहे. सो दॅट वॉटर गेट्स इव्हॅपोरेटेड इन्स्टंटली. त्या पाण्याचं इव्हॅपोरेशन एवढी जास्त हीट असणार आहे आणि ॲक्सिडेंट होऊ शकते. इट कॅन कॉज ॲक्सिडेंट्स अँड देअरफॉर टू इन्शुअर सेफ्टी इन्शुअर करण्यासाठी ॲसिड इज ऑलवेज ॲडेड टू वॉटर, नॉट वॉटर टू ॲसिड. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. पाण्यामध्ये ॲसिड टाकता, ॲसिडमध्ये पाणी कधीच टाकत नाही. ओके. इट इज रिकमेंडेड टू यूज एअरटाईट कंटेनर फॉर स्टोरिंग ऑइल फॉर लॉंग टाईम.
ऑइल लॉंग टर्मसाठी स्टोअर करण्यासाठी एअरटाईट कंटेनर यूज करण्याचं रिकमेंडेशन दिलं जातं. का? याचं सुद्धा अगदी सिम्पल वर्डमध्ये एका शब्दामध्ये आन्सर द्यायचं झालं तर रॅन्सिडिटी हे आहे त्याचा आन्सर. सो रिझन आपण मेन्शन करू शकतो. इट इज रिकमेंडेड टू यूज एअरटाईट कंटेनर्स फॉर स्टोरिंग ऑइल फॉर अ लॉंग टाईम. का? वाय? बिकॉज ऑइल अंडरगोज ऑक्सिडेशन वेन एक्सपोज टू एअर. ज्यावेळेस ऑइल एअरशी एक्सपोज होतं, एअरमध्ये असणार ऑक्सिजनसोबत ते रिॲक्ट होतं, तिथे ऑक्सिडेशन होतं. या ऑक्सिडेशनमुळे काय होतं? दिस ऑक्सिडेशन मेक्स द ऑइल रॅन्सिड. ऑइल होतं रॅन्सिड, गिविंग अ फॉल स्मेल अँड अनप्लेझंट टेस्ट. वाससुद्धा खराब होतो, चवसुद्धा चांगली नाही राहत. अँड हेन्स एअरटाईट कंटेनर्स आर यूज बिकॉज एअरटाईट कंटेनर्स प्रिव्हेंट कॉन्टॅक्ट विथ ऑक्सिजन. एअरटाईट कंटेनर ऑक्सिजनसोबतचा कॉन्टॅक्ट अवॉइड होतो अँड द स्लो डाऊन रॅन्सिडिटी. त्यामुळे प्रोसेस जी आहे ती स्लो डाऊन होते, ऑक्सिडेशनची प्रोसेस स्लो डाऊन होते. म्हणून नेहमी ऑइल वगैरे असे आयटम जे आहेत ते एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर केले जातात. जे आपण प्रिव्हेन्शन ऑफ रॅन्सिडिटीचे जे ऑप्शन्स बघितले, काय काय वेज आहे त्यामध्ये आपण हा सुद्धा एक वे डिस्कस केलेला. ठीक आहे, समजलं सायंटिफिक रिझन. नाऊ नेक्स्ट, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड राईट डाऊन द केमिकल रिॲक्शन विथ एक्सप्लेनेशन. सो एक पिक्चर दाखवलेला आहे, त्यामध्ये काही केमिकल रिॲक्शनसुद्धा दिसत आहे. तर इथे एक्झॅक्टली काय घडत आहे किंवा काय केमिकल रिॲक्शन होत आहे विथ एक्सप्लेनेशन आपल्याला मेन्शन करायचं आहे. सो पिक्चर जर बघितलं काय दाखवलेलं आहे, एक आयर्न सरफेस दिसतोय, ग्रे कलरचा आयर्न सरफेस आहे. त्यानंतर त्यावरती वॉटर ड्रॉप दाखवलेला आहे, म्हणजे काय आयर्न सरफेस, त्यावरती पाणी आहे. इथे ऑक्सिजन दिसत आहे, म्हणजे इथे होणार आहे रस्टिंग. इथे काय होणार आहे? रस्टिंग. एअर आहे, वॉटर आहे, आयर्न सरफेस आहे, म्हणजे इथे रस्टिंग होणार आहे. रस्टिंगची रिॲक्शन इथे दाखवलेली आहे. ब्राऊन कलरचं इथे रेडिश ब्राऊन कलरचं काहीतरी मटेरियल इथे दाखवलेलं आहे. सो दॅट इज रस्ट, कलेक्टेड रस्ट. रस्टचा फॉर्म्युला असतो Fe2O3H2O. आयर्न ऑक्साईड, हायड्रेटेड आयर्न ऑक्साईड बोलतो आपण किंवा हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड बोलतो. Fe2O3H2O दाखवलेला आहे. आणि बाकी काही इलेक्ट्रॉनची रिॲक्शन इथे दाखवलेली आहे, कुठे इलेक्ट्रॉन ॲड होत आहे, इलेक्ट्रॉन कुठे बाहेर पडत आहे. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला मेन्शन करायच्या आहे. आपण थेअरीमध्ये ज्यावेळेस कोरोजन हा टॉपिक बघितला, त्यामध्ये रस्टिंग हा पार्ट बघितला. रस्टिंगमध्ये आपण ऑलरेडी हे सगळं मेन्शन केलेलं आहे. सो त्यामध्ये आपण काय बघितलं की आयर्न सरफेस जो असतो, आयर्न सरफेसवरचा काही पोर्शन किंवा काही पार्ट ॲनोड म्हणून ॲक्ट करतो, काही पार्ट कॅथोड म्हणून ॲक्ट करतो आणि त्यानंतर तिथे ह्या रिॲक्शन घडत असतात. सो याचा आपण आता रिॲक्शन आणि एक्सप्लेनेशन कसं लिहिणार. दिस पिक्चर शोज रस्टिंग ऑफ आयर्न. पिक्चर कसलं आहे? रस्टिंग ऑफ आयर्नचं, विच इज अन इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. आपण याआधीच डिस्कस केलेलं आहे. रस्टिंग इज अन इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. ऑन द सर्फेस ऑफ आयर्न स्मॉल रिजन ॲक्ट ॲज ॲनोड अँड कॅथोड. आयर्नच्या सर्फेसवरती स्मॉल रिजन ॲनोड म्हणून ॲक्ट करतात, स्मॉल रिजन कॅथोड म्हणून ॲक्ट करतात. वेन आयर्न कम्स इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर अँड ऑक्सिजन इट स्लोली करोड्स अँड फॉर्म्स अ रस्ट. ज्यावेळेस आयर्न वॉटर आणि ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, आपण बघितलेलं रस्टिंगसाठी जो आपण एक्सपेरिमेंट केलेला त्यामध्ये आपण बघितलं एअर आणि वॉटर दोन्ही गरजेचं असतं. एअर म्हणजे काय? ऑक्सिजन थोडक्यात. सो ज्यावेळेस आयर्न ऑक्सिजन आणि वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळेस इथे कोरोजन होतं आणि त्यापासून रस्ट बनतं. रस्टचा फॉर्म्युला असतो Fe2O3H2O और XH2O. फेरिक ऑक्साईड हायड्रेटेड, इथे पाण्याचा अंश आहे, H2O दाखवलेला म्हणजे काय? दिस इज हायड्रेटेड ऑक्साईड. ओके, सो रिॲक्शन ॲट ॲनोड अँड कॅथोड. आपण ॲनोडपासून सुरुवात करूया. ॲनोडजवळ काय होतं? ॲनोडजवळ आयर्नचं ऑक्सिडेशन होतं. ॲनोडजवळ आयर्नचं काय होतं? ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन म्हणजे काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. सो Feचं कन्वर्जन होत आहे Fe2++2e इलेक्ट्रॉन. ठीक आहे. फेरस काय Fe काय करतो? 2 इलेक्ट्रॉन लॉस करतो. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन OIL. ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. सो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इथे काय होत आहे? आयर्नचं होत आहे ऑक्सिडेशन. दिस हॅपन्स ॲट ॲनोड. ठीक आहे. कॅथोडला काय होतं? कॅथोडला ऑक्सिजनचं रिडक्शन होतं. कॅथोडला ऑक्सिजन ही रिॲक्शन ऑलरेडी इथे दिली आहे बघा, Fe2++2e. त्यानंतर कॅथोडला 2 रिॲक्शन दिलेले आहे. इथे ऑक्सिजनचं रिडक्शन होत आहे. रिडक्शन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ हायड्रोजन असं आपण बोलू शकतो. रिडक्शन इज ॲडिशन ऑफ हायड्रोजन. सो O2+4H+4e त्यापासून मिळत आहे 2H2O इन लिक्विड स्टेट. ठीक आहे. जर H+ आयन प्रेझेंट असेल लार्ज अमाऊंटमध्ये, अदरवाईज ही रिॲक्शन सुद्धा न्यूट्रल मीडियममध्ये आपण ही रिॲक्शन लिहू शकतो. O2+2H2O+4e त्यापासून आपल्याला मिळत आहे 4OH-. ओके, आता ही रिॲक्शन तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेली नाही आहे, बट इथे मेन्शन केलेली, त्यामुळे ती रिॲक्शन इथे आन्सरमध्ये सुद्धा लिहिलेली आहे. जर न्यूट्रल मीडियम असेल तर ही रिॲक्शन आपण लिहू शकतो, बट एवढी एक रिॲक्शन लिहिली तरी सफिशियंट असणार आहे. ओके, सो आता हे तर झालं. फर्दर काय होतं? आता हे जे आयन आहे हे आयन ॲनोडपासून मायग्रेट होतं. हे जे आयन फेरसचं बनलेलं आहे Fe2+ हे ॲनोडपासून निघतात, तिथून मायग्रेट होतं. सो फर्दर ऑक्सिडेशन Fe2+ आयन मायग्रेट्स अँड फर्दर गेट ऑक्सिडाइज बाय ऑक्सिजन अँड वॉटर टू फॉर्म Fe3+. सो Fe2+चं कन्वर्जन आता होत आहे Fe3+ मध्ये. ओके, Fe2+चं कन्वर्जन होत आहे Fe3+ मध्ये. का? कारण इथे ऑक्सिडेशन होत आहे +2 आणि +3.
+2 to +3 होत आहे, म्हणजे आपण असं बोलू शकतो पॉझिटिव्हिटी वाढते, निगेटिव्हिटी कमी होते. निगेटिव्हिटी कमी होते म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, ऑक्सिडेशन. सो या ठिकाणी काय होत आहे, ऑक्सिडेशन होत आहे. सो Fe2चं कन्वर्जन होत आहे Fe3+ मध्ये. ठीक आहे. नाव पुढे काय होतं, आता हे जे Fe3+ आहे, या Fe3+ रिॲक्शन होते वॉटरसोबत. सो 2Fe3+ + 4H2O, त्यापासून आपल्याला मिळत आहे Fe2O3H2O विच इज इन सॉलिड स्टेट. रेडिश ब्राऊन कलरचा असतो. दिस इज ऑक्साईड, हायड्रेटेड ऑक्साईड, फेरिक ऑक्साईड और आयन ऑक्साईड +6H+. सो हा जो रेडिश ब्राऊन हायड्रेटेड ऑक्साईड असतो यालाच आपण बोलतो रस्ट, अँड विच इज कलेक्टेड ऑन दी आयन सरफेस. तेच आपल्याला इथे मेन्शन करायचं होतं. आपल्याला ऑलरेडी रिॲक्शन दिल्या होत्या, फक्त आपल्याला इथे प्रोसेस कशी होते ती मेन्शन करायची होती. ॲनोडजवळ काय होतं, Feचं कन्वर्जन Fe2+ मध्ये होतं. त्यानंतर इथे काय होतं, ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन होतं. त्यानंतर Fe2+ मायग्रेट होता, Fe2+चं कन्वर्जन होतं Fe3+ मध्ये, म्हणजे तिथे ऑक्सिडेशन होतं. आणि त्यानंतर हे Fe3+ आणि वॉटर याची रिॲक्शन दाखवून आपल्याला तिथे फेरिक Fe2O3H2O मिळत आहे हे मेन्शन करायचं आहे. अँड दिस इज प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ रस्ट. ओके. Then next, identify the following reactions. The reactant that undergo oxidation and reduction. आपलं रिॲक्शन दिलेलं आहे, आपल्याला इथे आयडेंटिफाय करायचं ऑक्सिडेशन कुठे होत आहे, रिडक्शन कुठे होत आहे. आता ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन आयडेंटिफाय करण्यासाठी आपण कोणते कोणते पॅरामीटर किंवा कोणते कोणते फॅक्टर चेक करू शकतो. ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं काय स्टेटस आहे, म्हणजे ऑक्सिजन ॲड होतं आहे का रिमूव्ह होतं आहे, हायड्रोजन ॲड होतं आहे का रिमूव्ह होतं आहे, ॲज वेल ॲज इलेक्ट्रॉन ॲड होत आहे का इलेक्ट्रॉन रिमूव्ह होत आहे. ह्या 3 गोष्टी चेक करून आपण डिसाईड करू शकतो ती ह्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन होत आहे का रिडक्शन होत आहे. ओके. सो फर्स्ट जर बघितले Fe+S, त्यापासून फॉर्म होत आहे FeS. Fe+S या रिॲक्टंट त्यापासून फॉर्म होत आहे FeS. आता इथे मला ऑक्सिजन पण दिसत नाही, हायड्रोजन पण दिसत नाही, बट मी इलेक्ट्रॉनचा विचार करू शकते. Fe+, फेरसमध्ये Fe2+ असणार आहे आयन, आणि याला बॅलन्स करण्यासाठी S2- असणार आहे. बरोबर. आता इथे Fe होतं, Feचं Fe2+ होत आहे. Fe2+ होत आहे म्हणजे मी असं बोलू शकते पॉझिटिव्हिटी वाढते किंवा निगेटिव्हिटी कमी होते. निगेटिव्हिटी कमी होते म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इथे काय होत आहे, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इथे काय झालेलं आहे, ऑक्सिडेशन. त्यानंतर या ठिकाणी Sचा विचार केला मी, सल्फरचा विचार केला. Sचं होतं S2-, निगेटिव्हिटी वाढते म्हणजे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला जातो. इलेक्ट्रॉन म्हणजे काय, निगेटिव्ह. बरोबर. निगेटिव्हिटी वाढते म्हणजे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट होते. गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट रिडक्शन. OIL ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. RIG रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन. रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन. त्यामुळे इथे ऑक्सिडेशन होते, इथे रिडक्शन होत आहे. ओके. सेकंड रिॲक्शन 2Ag2O, त्यापासून मिळत आहे Ag+O2. अगदी ऑब्वियस आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं रिॲक्टंटमधून ऑक्सिजन निघून जातोय, ऑक्सिजन बाहेर पडतोय, म्हणजे ऑक्सिजनचा लॉस होतोय. लॉस ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय असतं, त्याला आपण बोलतो रिडक्शन. त्यामुळे इथे काय होत आहे, रिडक्शन. इन दिस रिॲक्शन रिडक्शन ऑफ Ag2O टेक्स प्लेस. ओके. या ठिकाणी Ag2Oचं रिडक्शन होत आहे. नेक्स्ट रिॲक्शन Mg+2Mg+O2, त्यापासून मिळत आहे ऑक्साईड 2MgO. ऑक्साईड फॉर्म होत आहे, ऑक्सिजन ॲड होत आहे. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजेच काय, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे त्याला आपण बोलतो ऑक्सिडेशन. त्यामुळे इथे काय होत आहे, Mgचं होत आहे ऑक्सिडेशन. ओके. अँड देन लास्ट रिॲक्शन NiO+H2, त्यापासून फॉर्म होत आहे Na+H2. आता यामध्ये जर बघितलं NiO यापासून फॉर्म होतोय Na. O निघून जातोय, Oचा लॉस होतोय, ऑक्सिजनचा लॉस होतोय. लॉस ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय, रिडक्शन. त्यामुळे या ठिकाणी रिडक्शन ऑफ NiO टेक्स प्लेस. आता जर मी H2 कन्सिडर केलं, H2चं कन्वर्जन होतं आहे H2O मध्ये. ऑक्सिजन ॲक्सेप्ट होतं आहे, ऑक्सिजन घेतला जातो आहे. ऑक्सिजन घेणे म्हणजेच काय, ऑक्सिडेशन. म्हणजे इथे H2चं काय होत आहे, ऑक्सिडेशन. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ऑक्सिडेशन होत आहे का रिडक्शन होत आहे हे ऑक्सिजन, हायड्रोजन आणि इलेक्ट्रॉन ॲड होत आहे का रिमूव्ह होत आहे त्या बेसिसवरती डिसाईड करायचं आहे. देन बॅलन्स द फॉलोइंग इक्वेशन स्टेपवाईज. इक्वेशन आपल्याला बॅलन्स करायचे, अनबॅलन्स इक्वेशन दिलेलं आहे. तर हा क्वेश्चन आपण सॉल्व करूया, बट थोडीच थेरी बाकी राहिलेली आहे. अजून फक्त 2च क्वेश्चन आहे, त्याआधी डिस्कस करून घ्या आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 आपण सॉल्व करूया. सो ॲज ऑफ नाउ क्वेश्चन नंबर 7 असू देऊ. क्वेश्चन नंबर 8, आयडेंटिफाय द एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन. अगदी सोपा क्वेश्चन आहे. आपल्याला फक्त आयडेंटिफाय करायचं आहे की एंडोथर्मिक रिॲक्शन कोणते आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन कोणते. काय बेस काय असणार याच्यासाठी, हीट जर बाहेर पडत असेल, हीट एक्झिट होत असेल, एक्झिट EX, सो त्याला आपण बोलतो एक्झोथर्मिक रिॲक्शन. हीट जर आतमध्ये घेतली जात आहे, सराउंडिंगमधून ॲक्सेप्ट केली जात आहे किंवा हीट आपण प्रोव्हाइड करत आहोत, जिथे कुठे ट्रायंगल दाखवलेला आहे ॲरोवरती, याचा अर्थ काय, त्या ठिकाणी आपण हीट सप्लाय करतोय. सो हीट एंटर करते, EN म्हणजे काय, एंडोथर्मिक रिॲक्शन. सो ज्या ठिकाणी हीट बाहेर पडते एक्झोथर्मिक, हीट एंटर करते आतमध्ये घेतले जाते, ते असतं एंडोथर्मिक रिॲक्शन.
सो यामध्ये बघा फर्स्ट रिॲक्शनमध्ये जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं काय दाखवलं आहे, राईट साईडला हीट आहे म्हणजे हीट रिझल्ट आहे, हीट प्रॉडक्टमध्ये आहे, हीट बाहेर पडलेली आहे, हीट बाहेर पडलेली म्हणजे ही रिॲक्शन कोणती असणार आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन. सेकंड रिॲक्शन इथे मला ट्रँगल दिसतोय, ट्रँगल दिसतो म्हणजे रिॲक्शन घडवण्यासाठी हीट सप्लाय केलेली आहे आणि त्यामुळे ही रिॲक्शन कोणती असणार आहे, ही रिॲक्शन असणार आहे एंडोथर्मिक रिॲक्शन, हीट आत घेतलेली आहे. थर्ड रिॲक्शन प्रॉडक्ट साईडला हीट दिसत आहे म्हणजे हीट बाहेर पडलेली आहे, हीट रिलीज झालेली आहे. सो अगेन दिस इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. अँड लास्ट वन अगेन हियर हीट इज सप्लाइड और हीट इज प्रोव्हाइडेड, ट्रँगल दिसतोय, हीट प्रोव्हाइड केलेली आहे अँड देअरफॉर दिस वन इज एंडोथर्मिक रिॲक्शन. ठीक आहे, सिंपल, फक्त शब्दाचा अर्थ माहिती पाहिजे, त्यावरती पूर्ण क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. देन क्वेश्चन नंबर 9, मॅच द कॉलम्स इन द फॉलोइंग टेबल. आपल्याला फक्त कॉलम मॅच करायचे आहे. रिॲक्टंट, प्रॉडक्ट अँड टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन, अगदी सिंपल आहे. आता बघा रिॲक्टंट आहे BaCl2 + ZnSO4, ऑब्व्हियसली प्रॉडक्ट काय असणार त्याचा BaSO4 ZnCl2. 2AgCl याचं प्रॉडक्ट काय असणार आहे, AgCl जिथे दिसत आहे तो त्याचं प्रॉडक्ट असणार आहे. CaSO4 + Fe त्याचा आन्सर असणार आहे आणि याचा आन्सर असणार आहे. अगदी सिंपल आहे रिॲक्टंट प्रॉडक्टचं पेअरिंग करणं. ओके, काय रिॲक्टंट आहे काय प्रॉडक्ट आहे. बट आता आपल्याला रिॲक्शनचा टाईप इथे मेन्शन करायचा आहे. आता सपोज मी फर्स्ट बघितला BaCl2 + ZnSO4 ही रिॲक्शन किंवा हे केमिकल इक्वेशन आपण डिस्कस केलेलं आहे. यामध्ये प्रॉडक्ट बघा कसा फॉर्म होत आहे, BaSO4 + ZnCl2. यामध्ये होत काय Cl2 Zn कडे जातो आणि SO4 Ba कडे जातोय. यामध्ये पार्टनर्स एक्सचेंज होत आहे, पार्टनरचं स्वॅपिंग होत आहे किंवा आपण असं बोलू शकतो दोन गोष्टी रिप्लेस होत आहे, दोन गोष्टी डिस्प्लेस होत आहे, दोन ठिकाणी डिस्प्लेसमेंट आहे म्हणजेच काय दिस इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. किंवा अजून असे तुम्ही बघू शकता इथे डाऊन एरो आहे म्हणजे प्रेसिपिटेट फॉर्म होते. जनरली प्रेसिपिटेट डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये फॉर्म होतो. सो दिस वन इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. देन नेक्स्ट 2AgCl, AgClचं कन्वर्जन Ag + Cl2 मध्ये होत आहे. एक रिॲक्टंट आहे, दोन प्रॉडक्ट मिळत आहे. एक रिॲक्टंट दोन प्रॉडक्ट म्हणजे याला आपण बोलतो डिकम्पोजिशन रिॲक्शन. Abचं कन्वर्जन A + B मध्ये होत आहे. सो दिस इज डिकम्पोजिशन रिॲक्शन. ओके, देन CuSO4 + Fe, यामध्ये FeSO4 + Cu मिळत आहे. तर इथे काय होत आहे, Fe Cuची जागा घेताना दिसत आहे म्हणजेच काय हायली रिॲक्टिव्ह एलिमेंट इज रिप्लेसिंग कंपॅरेटिव्हली लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट. हा याची जागा घेतो, याला डिस्प्लेस करतोय, बाजूला काढून देतो, स्वतः त्याची जागा घेतो. एक डिस्प्लेसमेंट आहे, याला आपण बोलणार डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके, अँड देन लास्ट वन H2O + CO2. दोन रिॲक्टंट आहे, एकत्र येतात, कंबाईन होता, एक सिंगल प्रॉडक्ट फॉर्म होत आहे. A + B मिळत आहे AB, त्यामुळे या रिॲक्शनला आपण बोलणार कॉम्बिनेशन रिॲक्शन. तर हा होता लास्ट क्वेश्चन. ठीक आहे, समजलं काय आपल्याला सोल्युशन्स कसे लिहायचे आहे ते सगळं आपण डिस्कस केलं. आता यानंतर आपला हा जो क्वेश्चन नंबर 7 राहिलेला आहे बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन, तो आपण लगेच सॉल्व्ह करूया.